मी झोपली नाही आणि संग्राम जोडबी मी झोपली नाही. संग्रामचं माया मी अजूनही सांगतो की त्यानं मला म्हटलं होतं, त्यानं मला व्हिडिओ पाठवले होते की म्हणत होता की बाबा काय तू मला लय आवडते. मी त्याला एवढेपर्यंत सांगितलं माया नवरा मला मारून टाकी, तू माया नादी लागू नको. संग्रामले मी असं म्हटलं आणि तो मला व्हिडिओ वगैरे पाठवत होता. 2-3 व्हिडिओ पाठवले, त्याच्यानंतर काही पाठवले नाही. आणि लगे हा नळशाले बी त्या दिवशी आपण 3 जणी रूम बघायला गेलो होतो. तुम्ही तिथं बसले चहा घ्यायले. त्याच्यानंतर मी पेट्रोल पंपाजवळ गेली. पेट्रोल पंपाहून त्यानं ATM कार्ड काढलं. 2,500 रुपये घेतले त्याच्याजवळून आणि सरळ मला तुमच्याजवळ आणून ठेवलं. त्याच्याजवळ बी मी झोपली नाही. हां, हे सगळं महाभारत मी सगळं खरं सांगितलं. सरपंचाचा विषय काहीच नाही आहे. सरपंचाले मायाच्यावरून फोन लावला होता फक्त अश्विनीताईनं. त्या अश्विनीने फोन लावला होता मायाच्यावरून. तिनं सरपंचाले ते बी पैसे होते त्या सरपंचाच्या इकडे, म्हणून तो सरपंच मायावर लाईन मारतो फक्त. मी त्याच्या संग बोलली बी नाही आणि त्याचा माया काही कॉन्टॅक्ट बी नाही. पहिले बी दुरवी मायावर त्याच्यानं शक पकडत होता, पण मी त्याच्या नादात पडली नाही. अश्विनीने संदीपाचा नान लावून दिला. अश्विनी त्याचा काय भाऊजीचा नान लावून दिला आणि अश्विनीनं देवाचं नान लावून दिला. 3 जणांचं नान लावून दिलं. तो पेंटर कोण होता म्हणली? 3 जणांचं नान लावून दिलं. ते पेंटरचं नाव काय? पेंटरचं नाव काय? देवा पेंटर. हां, देवा पेंटर. तर बाबू मी त्याला ओळखत पण नाही, त्याचा माया काही संबंध पण नाही. तो मोबाईल मध्ये नंबर आहे. माया त्याचा काहीच संबंध नाही. तिनं फोन लावला होता मायाच्यावरून. बाबू तुझ्या बोलत नाही का? मायासोबत नाही बोलत बाबू, नाही बोलत माया संग. बाबू नंबर लगेच आला. ते पण कुणी दिले सेटिंग लावून? कोणची? बाबूची माझी सेटिंगच नाहीये. बाबूची माझी काही सेटिंगच नाहीये. बाबूचं तुझं काही नाही ना? बाबूचं माया काहीच नाही संबंध. बर, ती फोन कशाला दिला होता तो बाबूला लावाय? तिनं फोन लावला तर तिनं मायाच्यावरून 2-4 जणांना फोन लावले होते. दादा अजून देवाला लावला होता, अजून सुंदरले लावला होता, अजून भाऊजीला बी लावला होता. अजून कोण आहे? सुंदरा काय म्हणला तुला? अजून संग्रामले बी लावला. सुंदरा काय म्हणला? सुंदरे काही नाही बोला मला. सुंदरे ज्या दिवशी लॉजले घेऊन गेलता का अश्विनीले, त्या दिवशी मला बोलला होता सुंदरे की म्हणे काय म्हणत होता की हिनं प्रियंकानं सांगितलं म्हणे. तिला म्हणत होता, मला नाही म्हणत होता, तिला म्हणत होता की म्हणे हे धंदे करतात, इकडे जातात तिकडे जातात, असं तू सुंदर्याला सांगितलं. म्हणून सुंदर्या असं बोलला होता की बाबा तिथं पोस्टर लावा, मी गिऱ्हाईक आणून देतो. म्हणून तो सुंदर्या भडकला होता. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तिकडे लोणीकंच्या समोर एक मंदिर आहे याचं देवीचं, तिथं गेली होती लॉजला. आणि मी पण होती तिच्यासोबत. लॉजवर नव्हती मी, मंदिरात गेली होती. मंदिरात बसली होती आणि लगे ते याच्यात होती, लॉजवर होती.